हाय, मी डॉक्टर रचना भोळ सारथी क्लिनिकमधून बोलते. मागच्या रीलमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की सगळ्यात जास्त कॉमनली आढळणारा कोणता मानसिक आजार आहे, म्हणजे सगळ्यात जास्त डॉक्टर्सकडे ज्या कंप्लेंटसाठी पेशंट्स जातात अशा कोणतं लक्षणं आहेत किंवा कोणता आजार आहे. तर त्याची खूप उत्तरं मला आले आणि ऑनेस्टली स्पीकिंग मला खूप छान वाटलं की तुम्ही मला उत्तरं देताय. कारण मला आजपर्यंत असं वाटत होतं आपण एवढे रील्स बनवतोय त्याला पाहताय तर का कोणी, पण या रीलनी मला इतके पर्सनल मेसेज करून उत्तरं आली आहेत की मला हे कळालं की कोणीतरी माझं बनवलेलं ऐकतंय, बोललेलं ऐकतंय, आणि ती खूप छान फिलिंग आहे. सो टू आन्सर द क्वेश्चन, सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डर ही मोस्ट कॉमन सायकॅट्रिक कंडिशन आहे. सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डर म्हणजे काय, तर आपल्या प्रत्येकाच्या ओळखीत किंवा पाहण्यात एक अशी कोणीतरी स्त्री असते बघा, स्त्री पुरुष, ज्याचं सतत काही ना काहीतरी दुखतच असतं. म्हणजे या कपाळावरचं असा जो एवढाच भाग आहे ना तो खूप जळजळ करतोय, किंवा इथं कळ उठते आणि इथून मग हे असं नम पडून जातं, किंवा असे काहीतरी अनरिलेटेड कंप्लेंट्स, आज हे दुखतंय, उद्या ते दुखतंय, उद्या तिसरंच काहीतरी दुखतंय, अनरिलेटेड कंप्लेंट्स ज्यांचं फिजिओलॉजिकली काहीही एक्सप्लेनेशन नाही, असे सिम्पटम्स घेऊन हे सगळे डॉक्टर्सकडे जातात, वेगवेगळ्या डॉक्टर्सकडे जातात, आणि त्या डॉक्टरलाही कळत नाही की काय कसं यांना ट्रीट करायचं. खूप सारे टेस्ट होतात, सगळे टेस्ट रिपोर्ट्स नॉर्मल येतात, तरीही सिम्पटममध्ये रिलीफ मिळत नाही. तर त्याला म्हणतात सोमॅटिक सिम्पटम डिसऑर्डर. आणि हा आजार सगळ्यात जास्त कॉमन प्रेझेंटेशन आहे मानसिक आजारांचं. सगळ्यात जास्त पेशंट्स माहीत नसल्यामुळे सायकियाट्रिस्टकडे न येता फिजिशियन, जनरल फिजिशियन, बाकीच्या डॉक्टर्सकडे जातात. सो थँक यू फॉर युअर रिस्पॉन्सेस, आणि many of you were very close to the answer. Thank you.